आत्ता सध्या जे व्हिडिओ चालू आहेत बिग बॉसवरून त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्लीज तुम्ही बघा. काल सॅटरडेला शनिवारी ती रुचिता तिला घराच्या बाहेर काढलं. तर किती प्रॉब्लेम आहेत लोकांना, तिला का बाहेर काढलं. ती चांगले खेळत होती, छान खेळत होती आणि ती कसं खेळत होती ते सगळ्यांनाच माहीत होतं. खेळत होती छान, पण तिचं ते तोंड किती घाण होतं ते तुम्हाला माहीत होतं की नाही. ती कशी बोलत होती, तिची कशी भाषा होती. ती प्रत्येकाला कमी लेखत होती घरामध्ये आणि ती दुसऱ्यांनाही जिंकून देत नव्हती आणि स्वतःही जिंकत नव्हती. दुसऱ्यांचेही गेममध्ये ती हात घालायची आणि दुसऱ्यांचीही गेम ती बिघडवायची. आणि काय ती भाषा तिची. आणि ती रुचिता कधी घराच्या बाहेर पडेल याची आम्ही तरी वाटच बघत होतो, आणि ती पडली ते बरं झालं. बघा, तुम्ही विचार करा माझ्या बहिणीनं, माझ्या मैत्रिणीनं. ती प्रत्येक मुलीचा अपमान करत होती आणि सरळ सरळ ती शिव्या घालत होती. दीपालीला बघून तिने हा थू केलं आणि तिला कमी लेखलं. त्या जान्हवीला तिने काय शब्द वापरला, खरकटी. खरकटी शब्द हा किती बेकार आहे, त्याचा अर्थ किती घाणेरडा आहे, किती बेकार आहे, आणि तो तिने शब्द वापरला. आणि एकदा सोडून 2-3 वेळा तो तिने घाणेरडा शब्द तिच्यासाठी वापरला, तन्वीसाठी. तन्वीला ती सरळ सरळ बोलली, एक खरकटे म्हणून. अशी ही पोरगी बेलगाम बेशिस्त होती आणि वाटेल ते बोलत होती घरामध्ये आणि सगळ्यांशी भांडत होती. आणि ती असा माज दाखवत होती की माझं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही. काय ती तिची भाषा, बेशिस्त पोरगी होती ती. सांगत होती मी कोल्हापूरची आहे. अरे तू कोल्हापूरची आहेस तर मानाने सन्मानाने त्या घरात राहा. ते बिग बॉसचं घर आहे. तिथं जो अति करेल तो बाहेर पडतोच. बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे ते रिअल आहे, रिॲलिटी दाखवली जाते, रिअल शो आहे. तिथे कोणाचंही ढोंग नाटक चालत नाही किंवा तिथे ॲक्टिंग करावी लागत नाही. जे तुम्ही आहे जसे आहे तसेच दिसता. आणि आत्ता ज्या मुली आत्तापर्यंत खेळत होत्या त्या खरंच खूप छान खेळत होत्या. आणि आत्ता 3 नवीन आलेत, 3 जण नवीन आलेत, संकेत, संस्कृती आणि काय तिचं नाव, रेवा. ह्या 3 व्हाईट कार्डमध्ये आता आलेले आहेत. तर त्याही जरा मुली पहिल्यांदा चुकल्या. त्यांची चावी हरवली, ती विशालने घेतली आणि रुचिताला दिली. आणि त्या दोघांनाही कॅप्टन बनायचं होती. झाले काय, ते दोघेही कॅप्टन नाही बनले. राखी सावंत कॅप्टन झाली. ते भांडले. ज्यांच्या चाव्या गेल्या त्यांना तर चान्स नाहीच भेटला, पण ज्यांना चाव्या मिळाला त्यांनाही चान्स भेटला नाही. शेवटी राखी सावंत त्या घराची आत्ता सध्या कॅप्टन झाली. आणि तुम्हाला सांगू की रुचिता बाहेर गेली ते खूप छान झालं. निदान कुठल्याही मुलींची बेइज्जती होणार नाही किंवा ती घाणेरड्या ज्या शिव्या देत होते, ज्यांचा अपमान करत होते, ज्यांना खाली लेखत होते, तेही आत्ता होणार नाही. आणि हे आपले संचालक रितेश देशमुख खरंच खूप चांगले संचालक भेटलेत बिग बॉसला. ते खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच बोलतात आणि सगळ्या मुलींना न्याय देतात. आणि ते पहिल्यांदा समजून सांगतात की ही चुकी तुम्ही करताय, करू नका. तरी पुन्हा ती चुकी ते लोक करतात. आणि शेवटी पब्लिक आहेच. पब्लिकला तर कळतंच कोणाला वोट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, कोणाला घरात ठेवायचं, कोणाला बाहेर काढायचं. हे पब्लिक आपली समजदार आहे आणि ती बरोबर ज्याला हवं त्याला वोट देते आणि त्या घरात ठेवते आणि त्याला नको त्याला बाहेर काढते. तसंच रुचिताबद्दल झालेलं आहे. त्या रुचिताला पब्लिकाने का बाहेर काढली, तर ती अभद्र बोलत होती, अशब्द बोलत होती आणि तिचं वागणं, तिचं बोलणं, बेशिस्तपणा कोणालाही नको होता, कोणालाही आवडत नव्हता. पब्लिक जे डोळ्यानं बघते, कानानं ऐकते, त्यालाच वोट करते. आणि मी तरी त्या रुचिताला, माझ्याबद्दल तर त्या रुचिताला म्हणजे काहीच किंमत नव्हती. ती जशी घरात आली तशी चालू झाली. गेली 6 आठवडे ती फक्त भांडत होती आणि तो विशालबरोबर मैत्री काय करते, त्याच्या बेडवर काय झोपते, त्याच्याबरोबर त्याच्या गळ्यात गळे घालून मिठ्या काय मारते, हे कसं काय पटेल. अरे तुम्ही गेम खेळायला गेलाय, प्रेम करायला गेलाय का त्या बिग बॉसच्या घरामध्ये? गेम खेळायला गेला, तुमचे गेम दाखवा. गेल्या वर्षी तो आपला काय त्याचं नाव, तो फर्स्टला आला, गरिबाचा मुलगा, मी आता त्याचं नाव विसरले.
माझं नाव लक्षात नाही आहे, ते जाऊ देत, ते झालं ते झालं. पण तुम्ही गेम चांगला खेळा आणि पहिला नंबर घ्या आणि बिग बॉसचं अवॉर्ड मिळवा. तुम्हाला सगळेच साथ देतील. मेहनत करा, चांगले गेम खेळा. ही रुचिता काय करत होती, दुसऱ्याला जिंकून देत नव्हती आणि स्वतःही जिंकत नव्हती आणि प्रत्येकाला ती कमी लेखत होती आणि ती बाहेर गेली. ती खरंच खूप चांगलं झालं आणि तिला खरं पब्लिकांनी बाहेर काढलेली आहे. कारण तिचा हा जो तिने तन्वीला शब्द वापरला तो खूप घाणेरडा गलिच्छ शब्द होता, तो कोणालाच पटलेला नाही आणि म्हणून ती आज या घराच्या, बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेली आहे आणि तिने बाहेर जायलाच पाहिजे होती. तेव्हा कोणीही वाईट वाटून घेऊ नका. ती का बाहेर गेली ती तिचा विचारच तुम्ही करू नका, कारण तिचा विचार करण्यासारखी ती मुलगी नव्हती. भले बाहेर तिने खूप शो केले असतील, शिकली असेल, पण काय तुझा जो अनुभव आहे तो तू बिग बॉसमध्ये दाखवायला पाहिजे होतास. तू गेम फक्त दाखवायला पाहिजे होतेस, तोंड बंद ठेवायला पाहिजे होतं. वाटेल ते शब्द वापरलेस, चांगल्या चांगल्या मुलींचा अपमान केला. अरे प्रत्येकजण या शोमध्ये गेम खेळायला येतं. दीपाली म्हणा, ती वयाने मोठी आहे, सगळ्यांना समजून घेते, समजून सांगते. थोडंफार तिचंही चुकत असेल पण ती खूप समजूतदार आहे. तन्वी म्हणा, परत आता नवीन मुली आलेल्या आहेत आणि सागर सारंगे तो कॉमेडी शो करतात, ते प्रसिद्ध आहेतच. तेही समजूतदार आहेत, तेही समजून घेतात सगळ्यांना. आपण रोज बिग बॉस शो बघतोच, पण सगळ्या कंटेंटमध्ये ही रुचिता एक नंबरची उद्धट मुलगी होती आणि ती घराबाहेर पडली. ते खरंच खूप चांगलं झालं, कारण तिचं बोलणं, तिचं वागणं खरंच कोणाला पटत नव्हतं, पटण्यासारखं नव्हतं. प्लीज तुम्हीसुद्धा माझा हा व्हिडिओ बघून कमेंटमध्ये सांगा, मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे. रुचिता बाहेर गेली ती चांगलं आहे की नाही हे तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि बिग बॉस शो खरंच चांगला आहे, मराठी माणसांसाठी मराठी शो आहे. प्लीज तुम्ही बघा आणि चांगल्या लोकांना वोटिंग करून घरात ठेवा आणि वाईट लोकांना वोटिंग देऊ नका, त्यांना बाहेर काढा. चला बाय.